तर नववर्षानिमित्तानं करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात सुद्धा भक्तांनी मोठी गर्दी केली। 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या आई अंबाबाईच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भक्तगण या ठिकाणी पोहोचलेले देवीचं दर्शन घेता आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी अशी मनामध्ये सर्वांच्या इच्छा आहे। भाविक आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अगदी देशभरातून अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि काय नेमकं या ठिकाणी सगळं वातावरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। नववर्षाची सुरुवात आई अंबाबाईच्या दर्शनानं करावं ह्या हेतूने आपण पाहतो की कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात मोठ्या संख्येनं सकाळपासूनच भक्त मोठ्या संख्येनं आलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचं पीठ म्हणून करवीर निवासिनी आई अंबाबाईला ओळखलं जातं, त्यामुळे देश विदेशातून पर्यटक वर्षभर येत असतात। पण आज नववर्षाची सुरुवात जी आहे ती आई अंबाबाईच्या दर्शनाने करावे या उद्देशाने आपण पाहतो की मोठ्या संख्येनं भक्त आलेले आहेत। खरं तर सकाळपासून अंबाबाई मंदिरात रांग लागलेली आहे। प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे आईच्या अंबाबाईच्या दर्शनानंतर तो खरं तर वेगळा आहे आणि दर्शवतो की अंबाबाईच्या मंदिरात येऊन दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या मनामध्ये कशा प्रकारचे भाव प्रकट होतात ते। त्यामुळे तुमचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।